नमस्कार मित्रांनो, मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, होळीला सुरुवात झाली आहे। आजची तिसरी होळी आहे आणि तिसऱ्या होळीला मी आलोय पंधेरी इकडे हवेलीवाडी येथे। कारण हवेलीवाडी येथे आंबवण्याची पालखी आणि संकासूर हवेलीवाडी येथे आलेला आहे पंधेरी इकडे। तर त्या संकासूरला चिडवण्याची मजा बघण्यासाठी आणि पालखी शरण शोधणार आहे त्याची मजा बघण्यासाठी आपण इथपर्यंत आलेलो आहोत। कारण शरण शोधताना जी आनंद असतो आणि जी मजा असते ना, हे तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवायला भेटणार आहे आपल्या व्हिडिओद्वारे। तर जास्त उशीर न करता चला आपण जाऊयात बघायला शरण कशा प्रकारे शोधतात आणि संकासूरला कशा प्रकारे चिडवतात याची मजा घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। तर चला तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे पालखी खांद्यावरती नाचवतात, शरण शोधतात आणि संकासूरला चिडवण्याची मजा घेतात ती। चला तर जास्त उशीर न करता आपण जाऊया डायरेक्ट पालखी कशा प्रकारे शरण शोधते हे बघायला। चला हे बघा, आता ना आपण इकडं पंधेरी इकडे आहोत आणि इकडे संकासूरला सर्व पोरं चिडवतात आहे। आंबवण्याचा संकासूर आपल्या मंडणगड तालुक्यामध्ये खूप फेमस आहे। त्यांनी पाकड पकडली। ना इकडे संकासूर तुम्ही बघत असाल आणि या साईडला इकडे पालखी आहे। तर आता संपूर्ण आहेत ना गावामधली घरं आहेत ना, पालखी घरामध्ये जाऊन आली सर्वांच्या आणि इकडे आता ना सर्व मुलं आहेत ना संकासूरला चिडवण्याची मजा घेतात आहे। आणि आता थोड्याच वेळात आहेत ना पालखी शरण शोधायला सुरुवात करणार आहे। तर पहिले सर्व आहेत ना इकडे खांद्यावरती नाचवतील पालखीला। शरण शोधायला चालली आहे। गावामध्ये एक शरण आहे, ते शरण शोधायसाठी पालखी निघाली। शरण शोधायची काय धमाल असते नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल। शरण शोधायला सुरुवात झाली आता। सर्व गावातले तरुण पिढी असेल सर्व शरण बघण्यासाठी आलेले आहे।
हे खांद्यावरती लोड येत असेल ना, तुम्हाला दिसत असेल, आणि पूर्ण वाकून आहे ना पालखी खांद्यावरती घ्यायची आहे. किती शरण बघण्यासाठी आलेत आहेत, शरण बघण्यासाठी आणि संकासुरला चिडवण्यासाठी सर्व एवढं पब्लिक जमले आहे.
बघत असा मित्रांनो, अजूनपर्यंत आपल्याला शरण भेटलेलं नाही आहे आणि पालखी कशी खांद्यावरती घेतात आणि शरण शोधतात याची मजा तुम्ही प्रत्यक्षात अनुभवला असाल. खूप धमाल येते आहे, कारण शरण बघूया किती टायमाने भेटतोय तो आपल्याला. अजून नाही ना करून 15-20 मिनिटं झालीत पण आपल्याला शरण भेटले नाही. आणि लवकरच शरण भेटलं या जागेवरती. बघूया शरण म्हणजे एक पाऊल कोण असते देवीची. हे बघा लवकर येणे पाहिजे होती. बघा पाऊल कोणा असते, शरण याला पाऊल कोणा म्हणतात. तर या अशा प्रकारे या ठिकाणी ना आपल्याला पाऊल कोणा म्हणजे शरण आहे ते सापडलेलं आहे. आणि आहे आपली जाकमाता देवी. माझा पण ते आणि इकडे बघा सर्व आहेत ना संकासुरची मजा घेतात इकडे. तर बघितलं तुम्ही आपण शरण शोधून झालंय तर संकासुर दाखवतो कशी मजा घेतात ती. इकडे संकासुरला सर्व चिडवतात आहेत आणि पूर्ण संपूर्ण ना पटांगण आहे. संकासुरला पूर्ण पोरं आहेत ना, संपूर्ण पोरं चिडवायची मजा घेतात आहेत. बघूया कोण सापडतो काय संकासुरच्या तावडीमध्ये. शरण शोधून झाली आणि पालखी खांद्यावरती नाचवत आहे. इकडे सर्व महिला वर्गाने सगळं पूर्ण संकासुरची आणि पालखीची एन्जॉय करतात आहेत. सर्व बघण्यासाठी आलेत आहेत. संकासुर गाडीवरती बसून चाललाय. तर सर्व वाड्या घेत घेत जाणार आहे आणि सर्व आपले बघा इकडे सर्व मित्र आहेत ना ते आता भैरीवाडी येथे चाललेत आहेत. दादा भैरीवाडी येथे चाललात ना. तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण आलेलो पनली हवेलीवाडी येथे आणि एक शरण होतं आणि संकासुरला चिडवण्याची मज्जा. तर तुम्ही बघितलात किती मजा असते ती कोकणामध्ये होळीला शिमगोत्सवाला. तर तुम्ही पण आहे ना नक्की या होळीला शिमगोत्सवाला आपल्या कोकणामध्ये, कारण प्रत्येकाचा आवडता सण म्हणला ना तर शिमगोत्सव असतो. तर तुम्हाला मी दाखवली आंबवण्याच्या पालखीची कशा प्रकारे शरण शोधते आणि संकासुरला चिडवण्याची काय मजा असते ती. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला, व्हिडिओ आवडली काय, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो.